प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। इकडे मी ह्या कैऱ्या रात्रभर आणून स्वच्छ धुवून पाण्यामध्ये रात्रभर तशाच ठेवल्या होत्या। नंतर इकडे मी स्वच्छ पुसून आणि नंतर त्याला आपल्या कोयत्याने कट करून घेणार आहे। तर तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही पीसेसमध्ये कट करू शकता। इकडे मी लोणच्याच्या छोट्या छोट्या पीसेस तुकडे करून घेतले आहे आणि त्याच्यामधले त्या ज्या कोय आहेत त्या पण काढून घेतलेल्या आहे। आता आपण हे लोणच्याला मस्त मीठ आणि हळद लावणार आहोत। इकडे आपल्या कैऱ्या कट झाल्या आहेत, त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे। आता याच्यावर हळद टाकून घेणार आहे। थोडी हळद टाकायची आहे। मीठ टाकल्याने त्यामधला आंबटपणा आहे तो ओढून घेतो आणि पाणी सर्व निघून जातो। आता मी वरून मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हळद व्यवस्थित सर्व आपले जे कट केलेल्या कैऱ्या आहेत त्यांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आता इकडे मस्तपैकी मी हळद आणि मीठ लावून घेतलेले आहे। आता इकडे मी मसाला तयार करणार आहे। इकडे बडीशोपा घेतलेला आहे। आता ह्या बडीशोपा आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता बडीशोपा भाजले आहे। लवंगा आणि काळ्या मिऱ्या घेतल्या आहे, त्या पण मी भाजून घेणार आहे। इकडे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे काळी मोहरी असेल तर ती सुद्धा तुम्ही भाजून आणि मिक्सरला बारीक करून ती टाकू शकता। इकडे मी मोहरीला पण व्यवस्थित भाजून घेणार आहे। भाजल्यानंतर मसाल्याला छान चव येते म्हणून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। इकडे मी मेथी घेतली आहे, 2 ते 3 चमचे मेथी टाकणार आहे। मेथीला पण भाजून घेणार आहे। इकडे बडीशोपा, लवंगा, त्यानंतर इकडे मेथी, आता हे सगळं भाजून घेणार आहे। त्यानंतर इकडे मी मिरच्या घेतलेल्या आहे। इथं पावशेर मिरच्या आहे साधारण, त्या मिरच्या मी भाजून घेणार आहे। आता इकडे त्या मिरच्या पण काढून घेतल्या आहे। आता आपण हे तेल गरम करायला ठेवायचं आहे। आपल्याला हे लोणच्यामध्ये टाकायचं आहे, त्याच्यामुळे आपण हे गरम करायला ठेवायचं आहे। आता ह्या कैऱ्या मी रात्रभर मस्तपैकी सुकून उन्हामध्ये वाळवून आणि मग हे आता सुकलेल्या आहे। आता याच्यावर मी जाडं मीठ टाकणार आहे। तुम्ही मीठ आणि हळद लावल्यानंतर हे बांधून ठेवायचं आहे, त्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल आणि दुसऱ्या दिवशी त्या सुकवून घ्यायचे आहे व्यवस्थित। आता इकडे मी हिंग टाकलं आहे, जो आपण बडीशोपाची पावडर आहे ती बारीक केली होती ती टाकणार आहोत। मोहरी टाकणार आहोत, डाळ, त्यानंतर मी मिरची मिक्सरला फिरून घेतली आहे ती टाकणार आहे आणि मीठ हे जाडच टाकायचं आहे, जेणेकरून लोणच्याला चव पण छान येते आणि लोणचं आवडलं जातं। आता हे तेल गरम करायला ठेवलं होतं, मी थोडंसं थंड करून घेतलं आहे आणि आपण वरून लोणच्यावर टाकून घेणार आहोत। तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। इकडे आपण पूर्ण तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला व्यवस्थित सर्व तेल टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करायचं आहे। मसाला व्यवस्थित आपल्या जे कट केलेल्या कैऱ्या आहे त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर हे तुम्ही 6 महिने, 4 महिने किंवा 6 महिनेसुद्धा व्यवस्थित टिकवून आणि व्यवस्थित त्याला बरणीमध्ये भरून ठेवू शकता। आता मी याला चमच्याने चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण एक बरणी घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये भरून ठेवणार आहोत। आता हे चांगलं छान मिक्स झालेलं आहे बघा। आता मी एक बरणी घेणार आहे आणि बरणीमध्ये आपण हे सर्व लोणचं भरून घ्यायचं आहे। तर बरणी लोणचं भरण्याआधी तुम्ही हिंग गॅसवर थोडासा टाकून आणि आपली बरणी पालथी घालून मग ते लोणचं भरा, जेणेकरून लोणचं व्यवस्थित टिकतं, लोणच्याला बुरा पण लागत नाही। आता मी इकडे बरणीमध्ये सर्व लोणचं भरून ठेवलं आहे आणि आपल्याला याला व्यवस्थित वरून कपडा बांधायचा आहे आणि वरून झाकण ठेवून त्याला मस्तपैकी मूर द्यायचा आहे। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका।